सुरुवात करूया. सुखाभाव बैठक स्थिती. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. जाणीव आपल्या श्वासाकडे. ब्रीदिंग अवेअरनेस. आंतरिक सजगता. स्वस्थ शरीर, शांत मन, प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी. करूया श्वसन मार्ग शुद्ध एकेका नाकपुडीने. प्रत्येकी 15 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन असेल, पॅसिव्ह इन्हिलेशन. नाक चोरलं असेल, सर्दी झाली असेल तर ही कृती करणं टाळा. सुरुवात आपण उजव्या नाकपुडीपासून करूया. डाव्या हाताच्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करून घ्यायची. डोळे अलगद मिटलेले. उजवीने आहे तो श्वास सोडून द्या. उजवीने एक सहज श्वास भरून घ्या. हा श्वास भरून घेताना आपलं पोट किंचितस बाहेर येत आहे आणि श्वास सोडताना पोटाला आतल्या दिशेला झटका, थोडस जोर लावून श्वास सोडायचा आहे. 1. पुन्हा एकदा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका. 2. अशी आपल्याला प्रत्येकी 15 आवर्तन करायची आहेत यथाशक्ती कृती. सुरुवात करूया. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डावा हात गुडघ्यावर येईल. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. श्वसन मार्गातला किंचितसा बदल. हीच कृती विरुद्ध बाजूने. डाव्या हाताच्या अंगठ्याने उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. डावा हात गुडघ्यावर असेल आणि आता डावीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन 15 आवर्तन यथाशक्ती. डावीने आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि या कृतीला सुरुवात. प्रत्येकी 15 आवर्तन. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. उजवा हात गुडघ्यावरती. डोळे अलगद मिटलेले आहेतच. क्रमाक्रमाने आपण उजवी आणि डावी नाकपुडी मोकळी करून घेतलेली आहे. तिथला श्वसन मार्ग आपला मोकळा झालेला आहे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अलगद डोळे उघडून समोर ओमची प्रतिमा आपल्याला दिसत आहे. त्या ओमच्या प्रतिमेकडे आपण स्थिर एकटक नजरेने पाहूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, चंद्रबिंदी, संपूर्ण तपशील अगदी 1-2 सेकंद स्थिर नजरेने आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेतोय आणि अलगद डोळे मिटून घ्या. हा संपूर्ण ओम आपल्याला आपल्या बंद डोळ्यांसमोर दिसतोय का याचा प्रयत्न करा पाहण्याचा. ओम चंद्रबिंदी 3.5 मात्रांचा बनलेला ओम. आपण त्याचं मनन, स्मरण, चिंतन करीत आहोत. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ.
ओंकाराची प्रार्थना दोन्ही हात जोडून घेऊया, सुरुवात करूया. माझ्या मागोमाग आपण ही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्, ओंकारं बिंदु संयुक्तम्, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. आजपासून घटस्थापनेला सुरुवात होत आहे. आपण त्या आदिशक्तीचं, देवीचं स्मरण करूया आणि सर्व मंगल मांगल्य हा मंत्र आपण एकत्रित बोलूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. त्या आदिशक्तीला मनापासून वंदन करूया आणि नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर नेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ होऊया. श्वास सोडत दोन्ही हात पुन्हा छातीपाशी येतील. जोडलेल्या हातांचं एकमेकांवर घर्षण करूया. निर्माण झालेली ऊब अलगदपणे आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना, चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. सुरुवातीला सुरुवातीला आपण पायाचे सांधे मोकळे करून घेऊया. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात आपले मागे असतील, सीटच्या जवळ, पाठीचा कणा आपला सरळ असेल. आता दोन्ही पायांच्या पाचही बोटांमध्ये ताण देऊया. सुरुवातीला आपण ही लुजनिंग एक्सरसाइज थोडंसं घेतो, म्हणजे आपल्याला आसन करायला सोपं जातं. रिलॅक्स करूया. ताण करायचे, जास्तीत जास्त ताणायचे, रिलॅक्स करायचे, ताणायचे, रिलॅक्स करायचे. आणि आता चवड्याचा भाग फोल्ड अनफोल्ड. अंगठा फोल्ड करूया सुरुवातीला. त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचंय. 4 बोटं फोल्ड करायची, त्याच्यावर अंगठा ओपन करायचंय. पुन्हा अंगठा फोल्ड करूया, त्याच्यावर 4 बोटं ओपन करायचे. 4 बोटं फोल्ड करायची आणि मग त्याच्यावर अंगठा ओपन करायचा. आणि आता अँकल जॉईंट्स मधून आपल्याला आपलं पाऊल स्वतःकडे खेचून घ्यायचंय, जमिनीकडे ताणायचंय, स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय, स्वतःकडे खेचूया, जमिनीकडे ताणूया. बरोबर. स्वतःकडे खेचायचंय, जमिनीकडे ताणायचंय, स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. पुन्हा मध्यभागी येऊन रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2 3. अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. आणि आज आपण करणार आहोत बटरफ्लाय. दोन्ही पावलं जी आहेत, आता आपल्याला दोन्ही पाय फोल्ड करायचे आणि पावलं जुळून घ्यायची एकमेकांना. आपल्या हातांच्या बोटांची पकड करायची आणि ही पकड आपल्या पावलाच्या खाली द्यायची. बरोबर. आणि दोन्ही पाय जे आहेत, गुडघे जे आहेत, हे आपले जमिनीकडे सोडण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आणि या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या कुठल्या भागावर तुम्हाला जास्त ताण वाटतोय त्याचं निरीक्षण करा. बघा, आपला संपूर्ण जो शरीराचा खालचा भाग आहे तिथे तुम्हाला हलकासा ताण वाटत असेल. गुडघ्याच्या इथे तुम्हाला थोडासा प्रेशर जाणवू शकतो. त्यामुळे ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती याचा सराव करावा किंवा प्रॅक्टिस करावी. आणि आता आपल्याला हळूहळू श्वास घेत घेत गुडघे वर घ्यायचे, अगदी सावकाश, आणि श्वास सोडत खाली. स्त्रियांसाठी हे बटरफ्लाय मुवमेंट जे आहे ही अतिशय उपयुक्त आहे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली.
गायनॅकच्या रिलेटेड ज्या काही अडचणी किंवा ज्या काही इश्यू आहेत हे बटरफ्लायच्या मुवमेंटने कमी व्हायला मदत होते. पण आता इथे आपल्याला पाठीचा कणा जास्त हलवायचा नाहीये. हालचाल फक्त आपण अगदी सावकाश आपल्या पायामध्ये करतोय. श्वास घेत वर घ्यायचं, श्वास सोडत खाली. आपण जेव्हा ब्रिदिंग अवेअरनेस ठेवतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष त्या कृतीकडे केंद्रित होतं. म्हणून थोडस श्वासाशी आधारित आजपासून आपण सुरुवात करणार आहोत सगळी आसनं करायला. आणि आता आपल्याला थोडीशी डायनॅमिक मुवमेंट करायची आहे, म्हणजे जी खरी बटरफ्लाय मुवमेंट आहे किंवा तिथली असं त्याला म्हणतात. बराबर आपल्याला दोन्ही गुडघे वर आणि खाली करायचे. सुरुवात करूया. थोडीशी पटापट कृती. जसं फुलपाखरू बागेमध्ये उडतं एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती, आणि त्याप्रमाणे त्याचे पंख जसे उडतात तसे हे आपल्याला आपले पाय दिसतात जेव्हा आपण ह्याची बराबर कृती करतो त्यावेळेला. छान. सावकाश कृती थांबवायची, दोन्ही पाय सरळ करायचे आणि विश्रांती घ्यायची. थोडा वेळ विश्रांती. आपण आपल्या दोन्हीही पायांचे जे स्नायू आहेत ते मोकळे करून घेतले. आणि आता आपल्याला हाताची मुवमेंट करायची आहे. तर त्यासाठी काल जे आपण सुखासन स्वस्तिकासन पाहिलं ते करणार आहोत. दोन्ही पायांमधलं अंतर तसंच ठेवायचं. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचंय आणि डावं पाऊल उजव्या पायाच्या पोटरीच्या मध्ये जो भाग आहे त्याच्यामध्ये फिक्स करून घ्यायचा. जेव्हा आपण या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्याला जास्त गुडघ्यावरती प्रेशर येत नाही. आता दोन्ही हात समोर घ्यायचे आहेत. हाताचे तळवे आपले सिलिंगच्या दिशेला आहेत, बरोबर. आता दोन्ही हाताचे तळवे आपले जमिनीला समांतर असतील आणि आता मनगटामधून हाताचा पंजा वर आणि खाली करायचा आहे. वर खाली, फक्त मनगटामध्ये हालचाल. वर खाली, वर खाली, वर खाली. थांबायचंय. आता दोन्ही हाताचे तळवे पुन्हा जमिनीला समांतर आहेत आणि आता मनगटामधून दोन्हीही हाताचे पंजे एकदा उजव्या दिशेला वळतील आणि मग एकदा डावीकडे. गाडीचं वायपर कसं फिरतं, एकदा उजवीकडे डावीकडे. आपल्याला पूर्ण हात नाही हलवायचा, फक्त आपल्या पंजामध्ये हालचाल असेल. एकदा उजवीकडे डावीकडे. फक्त पंजामध्ये, बरोबर. एकदा उजवीकडे डावीकडे. छान. उजवीकडे डावीकडे, बरोबर. छान. पूर्ण हात नका हलवू, फक्त हालचाल आपल्या पंजामध्ये करायची. म्हणजे बघा असं आपल्याला हात सरळच ठेवायचा आहे, फक्त हालचाल आपल्या मनगटामधून जो पुढचा आपला हात आहे हाताचा पंजा त्याच्यामध्ये. बरोबर. थांबायचंय. थोडा वेळ हात खाली. हाताला रग लागते म्हणून थोडा वेळ हात खाली. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव श्वासाकडे. आणि आता आपण करणार आहोत आपल्या एल्बो रोटेशन. आपला जो हाताचा कोपर आहे त्याच्यामध्ये म्हणजे डावा हात जो आहे त्या डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडायचं आहे. उजव्या हाताची मूठ घट्ट वळून घ्यायची, आतमध्ये अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट. आणि आता रोटेशन करूया आपण एल्बो रोटेशन. थोडासा आपला उजवा हात थोडासा वर घ्यायचा आणि रोटेशन करूया. 1 2. आपल्या एल्बो मधून हात गोलाकार फिरतो. 3 कोपरात. 4. हे बघा तुम्हाला दिसतंय ना, मी थोडीशी पुढे येऊ का? शक्यतो माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला सगळ्या कृती व्यवस्थित दिसतील. बघा 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने करूया अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. बरोबर. सावकाश उजवा हात समोर घ्या, उजव्या हाताची मूठ ओपन करा आणि आता डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. आपल्या उजव्या हाताचा सपोर्ट डाव्या कोपराखाली असेल आणि सुरुवात करूया रोटेशनला. 1 2 3. बरोबर करताय. 4 5. छान. अँटी क्लॉकवाईज. बघा कधी कधी आपल्याला टेनिस एल्बोचा त्रास होतो, म्हणजे आपण एखादी गोष्ट उचलायला गेलं तर आपल्याला कोपरामध्ये हात दुखतो, तर त्याला असे कुठलेही इलाज नाहीये. त्यामुळे थोडेसे आपण ह्या युजनिंग एक्सरसाइज आहेत ना ह्या थोड्या थोड्याशा आपल्या करायच्या, म्हणजे आपल्याला हा त्रास जो आहे हा कमी होतो. 5 वेळा झालं की कृती थांबवायची. दोन्ही हात खाली घ्यायचे गुडघ्यावरती. थोडा वेळ डोळे अलगद मिटून घ्यायचे. विश्रांती. आता दोन्ही हात समोर करणार आहोत शोल्डर रोटेशन. दोन्ही हातांची बोटं आपल्या खांद्यावर ठेवायची, दोन्ही कोपरे जॉईंट करून घ्यायची. बरोबर. आणि आता हळूहळू हात वर आणि खाली. 1 बरोबर.
2 3 अँटी क्लॉकवाईज करूया पुन्हा दोन्ही कोपरे जॉईंट 1 2 3 3 वेळा झालं की थांबायचं पुन्हा दोन्ही हात गुडघ्यांवर डोळ्यालगत मिटून घ्या आणि करूया नेक रोटेशन सावकाश आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी फक्त हनुवटी पुढे झुकवू नका बाकीच्यांनी सुरुवात त्यांनी फक्त वरच्यावर म्हणजे अशीच मान हलवायला हरकत नाहीये ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी बाकीच्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जायची आणि आता सावकाश मान आपली उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी शक्य असेल तर डोळे मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा मान सावकाश उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी उजवीकडे पाठीमागे डावीकडे मध्यभागी अँटी क्लॉकवाईज 3 वेळाला करूया सावकाश मान डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी ज्यांना वर्टिगो आणि मायग्रेनचा त्रास आहे त्यांनी सुद्धा करताना सावकाश कृती करा उजवी डावीकडे पाठीमागे आणि आता लास्ट राऊंड डावीकडे पाठीमागे उजवीकडे मध्यभागी मध्यभागी येऊन थांबायचं सावकाश मान सरळ करायची आणि विश्रांती आता आपण बघणार आहोत वज्रासन वज्रासन हे एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो तर त्यासाठी ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी किंवा खाली आपले अँकल जॉईंट्स मध्ये जर कोणाला त्रास वाटत असेल तर त्यांनी एक नॅपकिनचा आधार घ्यायला हरकत नाहीये तर तो कसा घ्यायचा हे मी दाखवते तुम्हाला वज्रासनाच्यातूनच पुढे जाणारी आज आपण योग मुद्रा सुद्धा बघणार आहोत तर याचे कॉन्ट्रा इंडिकेशन ऐकून घ्या काय आहेत ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे पाठीच्या मणक्याचा त्रास आहे किंवा व्हेरिकोज वेनचा त्रास आहे म्हणजे आपला ऑलरेडी तुम्हाला जर आता तिथे दुखत असेल तर तुम्हाला वज्रासन करणं टाळायचं आहे याचे फायदे काय आहेत वज्रासनाचे तर हे एकमेव आसन आहे की जे जेवणानंतर आपण करू शकतो जेवणानंतर जेव्हा तुम्ही हे आसन करता तेव्हा तुमचं अन्नपचन जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे होतं आणि त्याचबरोबर तुम्हाला जो पित्ताचा त्रास होतो किंवा तुम्हाला ज्या गॅसेसच्या काही समस्या असतात तर त्या या आसनाच्या सरावाने कमी व्हायला मदत होते ज्यांना वेट लॉस करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन अतिशय उपयुक्त आहे त्याचबरोबर आपले नी जॉईंट जे आहेत त्यांची सुद्धा कार्यक्षमता आपली खूप चांगली सुधारते आणि त्याच्यानंतर पुढे जाणारी आपण योग मुद्रा बघणार आहोत तर ह्या योग मुद्रेची सुद्धा कॉन्ट्रा इंडिकेशन ऐकून घ्या ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे पाठीच्या मणक्याची दुखणी आहेत त्यांनी पुढे झुकणारी जी आसनं आहेत ती करणं टाळायचं आहे त्याचबरोबर हृदयविकाराचा नुकताच झटका येऊन गेला असेल अँजिओप्लास्टी अँजिओग्राफी झाली असेल ते त्यांना सुद्धा ही योग मुद्रा वर्ज्य आहे मुद्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळेला त्याचा जो थेट परिणाम आहे तो आपल्या अंतस्त्रावी ग्रंथींवर येत असतो म्हणजेच जेव्हा आपण पुढे झुकणार ही योग मुद्रा जी आहे ही फॉरवर्ड बेंडवाली मुद्रा आहे इथे तुमच्या पोटावरती प्रेशर येतो दाब येतो त्यामुळे तुमचं तिथलं अन्नपचन जे आहे ते सुधारतच पण रक्तप्रवाह हा आपला हृदयापासून आपल्या चेहऱ्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचं सुद्धा आरोग्य सुधारतं तो अधिक तजेलदार दिसतो आणि ही योग मुद्रा डायबिटीस ज्यांना आहे मधुमेहाचा ज्यांना त्रास होतोय त्यांच्यासाठी ही योग मुद्रा अतिशय उपयुक्त आहे तर ही दोन्ही आसनं मी तुम्हाला आधी दाखवते कशी करायची मग आपण एकत्रित करणार आहोत सोपी आहेत फक्त आधी कृती लक्षात घ्या ज्यांनी आधी योगाभ्यास केलाय त्यांना हे माहिती असेल पण जे लोक नवीन आहेत त्यांनी आधी कृती लक्षात घ्या आणि मग मग आपण एकत्रित करणारच आहोत जर काही नाही समजलं कुठे अडचण वाटली तर चॅटबॉक्स मध्ये टाका आपण ते सॉल्व्ह करूया तर वज्रासनासाठी दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ ही झाली आपली पूर्वस्थिती एक एक पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे उजवा पाय फोल्ड करायचा त्याचं पाऊल उजव्या सीट खाली मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली बघा दोन्ही गुडघे जे आहेत हे समोरून एकमेकांच्या जवळ जुळलेले आहेत आता सीटचा भाग बघा मागे आपल्या सीटचा जो भाग आहे तो बरोबर टाचांच्या दोन्ही टाचांच्या मध्ये आलेला आहे आणि दोन्ही पायाचे जे अंगठे आहेत हे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे जेव्हा आपण वज्रासनात बसतो तेव्हा आपल्या पाठीचा कणा जो आहे हा नैसर्गिक सरळ राहतो बघा तुम्हाला पाठीमागून दिसत असेल तर ही झाली वज्रासनाची आदर्श स्थिती
सीटचा भाग दातांच्या मधील पायाच्या अंती एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये. आता ज्यांना पाठीची दुखणी आहेत, गुडघ्याची दुखणी आहेत, त्यांनी काय करायचं, आपले हाताचे तळवे जे आहेत हे गुडघ्याच्या जवळ ठेवायचे, म्हणजे आपला पाठीवरती जास्त प्रेशर येत नाही आणि गुडघ्यावर जास्त प्रेशर येत नाही. जर तुम्ही अशा प्रकारे बसला तर तुम्हाला गुडघा आणि पाठीवर प्रेशर येणार नाही. जर तुमच्या मांडीमध्ये जर गॅप राहत असेल तर काय करायचं, नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा रोल करायचा, अशी घडी करायची, आणि हा नॅपकिन तुम्ही, नॅपकिन किंवा उशी तुम्हाला जे जवळ तुमच्या असेल ते, आणि ती आपल्या दोन्हीही मांड्यांच्या मध्ये ठेवायची आणि आपल्या मांड्या त्या नॅपकिन वरती थोड्याशा प्रेस करायच्या, म्हणजे तुम्ही आपोआप तिथे त्या जवळ येतील. त्याचबरोबर ज्यांना अँकल जॉईंट्स म्हणजे घोट्याच्या इथे त्रास आहे त्यांनी काय करायचं, अशीच नॅपकिनची घडी किंवा उशी तुम्ही या अँकल जॉईंटच्या खाली अशी घेऊ शकता इथे, आणि मग पुन्हा आपल्याला इथे स्थिर बसायचं. ठीक आहे. ज्यांना जास्त वेळ अँकल जॉईंट्स वरती जर तुम्हाला जास्त प्रेशर वाटत असेल तर मग अशी नॅपकिनची घडी करायची किंवा उशी द्यायची आणि ती आपल्या अँकल जॉईंटच्या खाली ठेवायची आणि वज्रासनामध्ये तुम्ही बसू शकता. वज्रासन शक्यतो मॅटवर बसून करा. जर खाली चटई असेल किंवा चादर असेल तर गुडघ्याच्या इथे आणि आपल्या पायाच्या स्नायूंना जो नळीचा भाग आहे तिथे कडकपणा जाणवतो, म्हणून शक्यतो मॅटवर बसून वज्रासनामध्ये यायचं आहे. तर हे झालं वज्रासन. हे प्रत्येकाला समजलं असेल असं मी, जर नाही समजलं तर प्लीज तुम्ही मला चॅट बॉक्स मध्ये टाका. आता याच्यातून पुढे जाणारी आपण योग मुद्रा बघणार आहोत. तर योग मुद्रेसाठी आपल्याला काय करायचंय, डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय आणि डाव्या हाताची घट्ट मूठ वळून घ्यायची. आता ही पकड जी आहे ती आपला जिथे आपल्या पाठीचा जो पाठकण्याचा जे शेवटचा हाड माकड हाड आहे तिथे आपल्याला ही पकड ठेवायची. ठीक आहे. ही स्थिती दिसली प्रत्येकाला. इथे आपले कोपर जी आहेत ही जमिनीला समांतर येतात. छातीचं आपल्या आडव्या कक्षेमध्ये प्रसारण होतं. योग मुद्रा करताना आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा, आपली हनुवटी थोडीशी वर येईल आणि श्वास सोडत सोडत लोअर बॅक मधून पुढे झुकायचं. जेव्हा आपण पुढे झुकतो त्यावेळेला आपलं पोट आधी आपल्या मांडीच्या भागावर येईल, मग छातीचा भाग पुढे येईल, मग गळ्याचा भाग, त्याच्यानंतर आपली हनुवटी, नाक आणि कपाळ. सीटचा भाग न उचलता आपल्याला आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. अंतिम स्थितीमध्ये हाताची कोपरं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचे. बघा सीटचा भाग कुठेही उचललेला नाहीये. आता ज्यांना सीटचा भाग न उचलता समजा आपलं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये एवढं अंतर राहत असेल त्यांनी काय करायचं, हाताची जी पकड आहे ती सोडून द्यायची, दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्यायच्या आणि त्या आपल्या समोर ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. आणि अंतिम स्थितीमध्ये खांदे रिलॅक्स सोडायचे, चेहरा रिलॅक्स असेल, पाठीचा मणका रिलॅक्स ठेवायचा. डोळे अंगत मिटून त्या स्थितीचं आपण देहधारणा आणि प्राणायाम म्हणजेच आपल्या आकृतीबंधाकडे लक्ष आणि आपल्या श्वासाची जाणीव. उलट चाल करताना हाताच्या मुठी समजा समोर असतील तर त्या पुन्हा एकदा डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. ज्या क्रमाने आपण खाली आलोय इथे रक्तप्रवाह हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते, म्हणून उलट चाल करताना अगदी सावकाश कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर यायचं. हाताची पकड सोडून द्यायची, दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे आणि डोळे अलगद मिटून आपला रक्तप्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होईल तोपर्यंत थांबायचं. ठीक आहे. लक्षात आलीये योग मुद्रा कशी केली आहे. ज्यांना हृदयाचा त्रास आहे, हृदयविकार किंवा हाय ब्लड प्रेशर, त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. अगदीच न करण्यासारखं नाहीये, प्रयत्न करा, पण जास्त वेळ न थांबता तुम्ही माझ्या सूचनेची वाट न बघता पूर्वस्थितीमध्ये आलात तरीही चालेल. ठीक आहे. सुरुवात करूया आता वज्रासनाला. तर आता वज्रासन सोडताना सुद्धा एक एक पाय सरळ करायचा. उजवा पाय सरळ आणि मग डावा पाय सरळ करायचा. जर अँकल जॉईंट्स मध्ये जर ताण वाटला तर मग पावलं अशी एकमेकांवरती क्रॉस करून आपटून घ्यायची. ठीक आहे.
सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ. आणि आता एक एक पाय फोल्ड करूया. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली घेऊन जाऊया. बरोबर. आणि मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली घेऊन जाऊया. छान. बरोबर. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे, पाठीच्या मणक्याचा त्रास आहे, त्यांनी आपले हाताचे तळवे गुडघ्याच्या जवळ ठेवा आणि या प्रकारे बसा. म्हणजे तुमच्या पाठीवर आणि गुडघ्यावरती जास्त प्रेशर येणार. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी हाताची पाचही बोटं जोडलेली ठेवा आणि ती आता आपल्या मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या आणि बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण देहाचा आकृतीबंध तपासून पाहूया. गुडघे समोरून जुळलेले आहेत का? मांडीचा भाग चिकटलेला आहे का? आपल्या सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे का? हे बंद डोळ्यांनी आपलं आपण निरीक्षण करा. छान. हाताची कोपरं शरीराच्या जवळ असतील, खांदे जमिनीच्या दिशेने सैलसर सोडलेले असतील, चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल, जाणीव आपल्या श्वासाकडे. वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे. इथे आपला रक्तप्रवाह हा आपल्या पोटाच्या उदरभागाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. म्हणून जेवणानंतर जर हे आसन केलं तर पित्ताचा त्रास, गॅसेसचा त्रास कमी होतो आणि आपलं आरोग्य हे अतिशय चांगलं राहतं. आणि याच्यातूनच पुढे जाणारी आपण आता करूया योग मुद्रा. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. साधी मांडी घालून तुम्ही योग मुद्रा केली तरीही चालेल. साधी मांडी घाला आणि योग मुद्रा करा. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी. बाकीच्यांनी आता आपण सुरुवात करूया. एका हाताने, हा ठीक आहे, साधी मांडी घाला, काही हरकत नाही. आपल्याला परिणाम सारखेच भेटतात. आणि आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. ती पकड आपला माकड हाड जिथे आहे तिथे ठेवायची आहे, हाताची पकड. आणि आता एक श्वास भरून घ्या. थोडीशी आपली हनुवटी वर येईल. श्वास भरून घेताना छातीचा आडव्या कक्षात प्रसरण होईल. आणि श्वास सोडत सोडत हळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आधी आपल्या पोटाचा भाग आपल्या मांडीवर येईल, त्याच्यानंतर आपल्या छातीचा भाग पुढे येईल आणि मग आपला गळा, हनुवटी, नाक आणि त्यानंतर आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैरसर सोडा. सीटचा भाग न उचलता. हा ठीक आहे. आता ज्यांना जमीन आणि कपाळ याच्यामध्ये थोडंसं अंतर राहत असेल त्यांनी हाताचे पकड सोडून द्या. दोन्ही हाताच्या मुठी करा आणि त्या आपल्या समोर ठेवा. बरोबर. हा छान. आणि आता पाठीचे स्नायू जाणीवपूर्वक रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू रिलॅक्स करा. डोळे अलगद मिटलेले आहेत आणि लक्ष आपल्या श्वासाकडे. बरोबर. खूप छान. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांचं दिसतंय आणि त्यांचा प्रयत्न खूप चांगला आहे. खूप छान. सोनलताई तुम्ही पण छान केलंय. आणि अशोक हे त्यांचं नाव दिसतंय, तुमचं पण छान दिसतंय. ठीक आहे, यथाशक्ती. बरोबर बरोबर. आणि हळूहळू आता उलट चाल करताना करा करा, तुम्ही करा, मी फक्त तुमच्याकडे बघते सगळ्यांकडे. आता उलट चाल करताना जी हाताची मूठ समोर आहे ना ती आता पुन्हा एकदा मागे घ्या. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडा. बरोबर. छान. आणि आता हळूहळू कमरेत ना वर, हळू दोन्ही कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग आणि पोट असं करत करत वर या. छान. हाताची पकड सोडून द्या. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवा आणि डोळे अलगद मिटून घ्या. आपला रक्तप्रवाह हा हृदयापासून डोक्याच्या दिशेने होतो, त्यामुळे तो आता पुन्हा एकदा पूर्ववत होतोय. हे आपल्याला 1-2 सेकंद जाणवेल. आणि ज्यांनी वज्रासन घातलं त्यांनी हळूहळू एकेका पायाने वज्रासन सोडून द्या. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय आणि मग डाव. विषय वज्रासनाची थोडीशी प्रॅक्टिस आपल्या सोबत राहू दे. म्हणजे हे एकमेव असं आसन आहे की तुम्ही जेवणानंतर करू शकता. आपले बरेचसे आजार जे आहेत हे वज्रासनामुळे दूर राहतात आपल्यापेक्षा. आपलं जर अन्नपचन चांगलं झालं
तर मग आपलं आरोग्य सुद्धा खूप चांगलं राहतं. आणि आता एका कुशीला वळून आपल्याला बरं आज अजून एक आसन दाखवायचंय, ते म्हणजे पोटावर पडून आज आपण शलभासन बघणार आहोत. शलभासन, अर्ध शलभासन ही पूर्ण शलभासनची आधीची पायरी आहे. काल आपण शयन स्थितीमधलं उत्थित एक पादासन बघितलं, बरोबर. आज आपण पोटावरती पडून शलभासन, अर्ध शलभासन बघणार आहोत. तर याचे कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे ज्यांचं पोटाचं जर ऑपरेशन झालं असेल कुठल्याही प्रकारचं, तर त्यांना हे आसन वर्ज्य आहे. त्याचबरोबर जर मानेच्या मणक्यामध्ये गॅप असेल त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन वर्ज्य आहे. याचे फायदे काय आहेत, तर अर्ध शलभासनने आपला वेरिकोज वेन्सचा ज्यांना त्रास होतो तो कमी व्हायला मदत होते. सायटिका म्हणजे कमरेपासूनचा जो खालचा भाग जो आपला दुखत असतो, तर त्याच्यासाठी सुद्धा हे आसन खूप महत्वाचं आहे. त्याचबरोबर ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे आसन महत्वाचं आहे. तर हे कसं करायचं मी आधी तुम्हाला दाखवते आणि मग आपण एकत्रित करूया. तर इथे आपल्याला आधी एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण पोटावर पडून विश्रांती घेणार, म्हणजे कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. टाचा आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आणि बोटं अर्धवट मिटली. ही झाली आपली शयन स्थितीमधली विश्रांती स्थिती. किंवा तुम्ही एका हातावर दुसरा हात ठेवून आपलं कपाळ जे आहे ते हाताच्या घडीवर ठेवून या स्थितीमध्ये सुद्धा विश्रांती घेऊ शकता. त्याला मकरासनातली विश्रांती असंही म्हणतात. आता पुढे नोव्हेंबर डिसेंबर थंडीचे दिवस चालू होतात, तर इथे आपल्या शरीराचं तापमान जे आहे जेव्हा आपण हे आसन करतो तेव्हा ते थोडंसं वाढतं. म्हणून ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही हे मकरासनचा अभ्यास करू शकता. तर आता ह्याच्यातून पुढे जाणार आपण अर्ध शलभासन बघूया. तर इथे पुन्हा पूर्वस्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर, हातापायांचे तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. तर इथे तुम्हाला माझी डावी बाजू समोर दिसते स्क्रीनवरती, म्हणून मी तुम्हाला डाव्या बाजूने दाखवते. तर आपल्या डाव्या हाताचा जो तळवा आहे तो मी डाव्या मांडीच्या खाली घेतलाय आणि उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली घेतलाय. ही स्थिती पक्की झाली की मग जिथे आपलं कपाळ आहे तिथे आपली हनुवटी जमिनीवर टेकवायची या प्रकारे. खांदे रिलॅक्स ठेवायचे आणि त्यानंतर आपला डावा जो पाय, म्हणजे आता माझी बाजू डावी दिसते इथे समोर तुम्हाला म्हणून मी दाखवते, डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. आपली हनुवटी कुठेही वर न उचलता हालचाल फक्त पायामध्ये. इथे यथाशक्ती थांबून डावा पाय खाली येईल आणि मग हीच कृती विरुद्ध बाजूने. उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा, डावा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल. उलट चाल करताना सावकाश नियंत्रित पाय जमिनीवर. आणि मग आसन सोडताना एक एक हात जो आपला खाली आहे तो काढून घ्यायचा आणि विश्रांती करायची. ठीक आहे, लक्षात आलंय. सुरुवात करूया आता. एका कुशीला वळून आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या सगळ्यांनी. आपण लेग रोटेशन करणार आहोत. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल आणि हातांमध्ये अंतर असेल. जर कुणाला घाई वाटत असेल किंवा काही समजत नसेल तर प्लीज मला सांगा, चॅट बॉक्स मध्ये टाका. विश्रांती. आणि आता आपण करूया लेग रोटेशन. त्यासाठी दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ ठेवा. सोपं आहे, आपण एकत्रित करू शकतो. आता डावा जो पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लागू दे. डावा पाय दुमडायचा आहे, फोल्ड करायचा आहे. हा, बरोबर. आणि आता उजवा जो पाय आहे तो हळूहळू 90 अंशापर्यंत वर घेऊन या. उजवा पाय, बरोबर, छान. आणि आता उजवा पाय आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ करायचा आहे. गुडघ्यातनं आपण तो फोल्ड करतोय, सरळ करतोय. फोल्ड करूया, सरळ करूया. उजवा पाय फोल्ड करतोय, सरळ करतोय. हा, आणि आता रोटेशन क्लॉकवाईज करूया. उजवा पाय उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवा. जेव्हा पाय खाली येईल तेव्हा टाच जमिनीला स्पर्श होऊ दे टाचेचा. एक, अगदी सावकाश करा. जांघेमधून उजवा पाय आपण गोलाकार फिरवतोय. दोन,
3 बरोबर 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे एक आपली टाच जमिनीला लागू देत आणि अगदी सावकाश कृती करा 2 बरोबर आणि 3 वेळा झालं की पुन्हा उजवा पाय 90 डिग्री वर आहे आणि आता तो नियंत्रित सावकाश जमिनीवर ठेवा एकदम कंट्रोल मुवमेंट सावकाश जमिनीवर ठेवा आणि आता डावा पाय सरळ करा पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आहेत हात शरीराच्या जवळ आहेत आणि आता उजवा पाय फोल्ड करा त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीजवळ येईल डावा पाय 90 डिग्री वर घ्या सावकाश बरोबर आणि आता डावा पाय फोल्ड करायचा सरळ करायचा एक पाय फोल्ड करूया सरळ करूया 2 पाय फोल्ड सरळ 3 पाय फोल्ड सरळ 4 आता पुन्हा 90 डिग्री वर आहे आणि रोटेशन क्लॉकवाईज उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरूया एक टाच जमिनीला लागू देत 2 गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून कृती करण्याचा प्रयत्न करा अट्टहास नसेल आणि 3 बरोबर अँटी क्लॉकवाईज घ्या विरुद्ध बाजूने डावीकडून उजवीकडे एक बरोबर 2 आणि 3 वेळा झालं की थांबा डावा पाय 90 डिग्री वर आहे आणि तो नियंत्रित सावकाश जमिनीवर ठेवा उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या ओके आवाज कमी येतोय का माझा विश्रांती आणि आता सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला किंवा एका हातावर दुसरा हात ठेवून त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा या स्थितीमध्ये दिवसभरातून एकदा तरी विश्रांती घ्यावी आपण या स्थितीमध्ये कधीच येत नाही काही जणांना उपडी झोपायची सवय असते ते झोपतात पण शक्यतो या स्थितीमध्ये थोडा वेळ दिवसभरातून एकदा तरी थांबण्याचा प्रयत्न करावा आणि आता आपण करूया शलभासन त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ कपाळ जमिनीवर असेल आता जिथे आपलं कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर टेकवा म्हणजे आपला श्वसन मार्ग मोकळा होईल आणि आता उजव्या हाताचा तळवा उजव्या मांडीच्या खाली येऊ दे डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली येऊ दे खांदे रिलॅक्स ठेवा हाताची कोपरं रिलॅक्स मानेचे स्नायू रिलॅक्स कमरेचा भाग रिलॅक्स आणि आता उजवा पाय यथाशक्ती गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचला डावा पाय हा जमिनीवरच असेल आपली हनुवटी सुद्धा जमिनीवर असेल ती कुठेही वर उचलायची नाही फक्त कमरेपासूनचा जो खालचा भाग आहे तो आपण उजवा पाय वर उचलला बरोबर छान उजव्या हाताचा आधार जो मांडीच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो इथे थोडा वेळ थांबा 1 2 3 4 5 उलट चाल करूया नियंत्रित उजवा पाय जमिनीवर येईल पुन्हा गुडघ्याला गुडघा मांडीला मांडी पावलाला पाऊल चिकटलंय हनुवटी जमिनीवर आहे आणि आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून यथाशक्ती वर उचला उजवा पाय जमिनीवर रिलॅक्स असेल हनुवटी जमिनीवर आहे डाव्या हाताचा आधार डाव्या मांडीच्या खाली हा पॅसिव्ह होतो सायटिका प्रतिबंधात्मक व्हेरिकोज वेल्सचा त्रास कमी होतो पाठीची दुखणी कमी होतात या आसनाने आणि इथे थांबा 1 2 3 4 5 छान उलट चाल करा नियंत्रित डावा पाय जमिनीवर हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती एका गालावर करून विश्रांती
आणि आता टीव्ही पोश्चर करायचं म्हणजेच काय, तर आपली हाताची कोपरं जमिनीवर टेकवा आणि हाताच्या तळव्यांवर आपला चेहरा येऊ द्या. लहान मुलं टीव्ही बघतात ना, त्याप्रमाणे ही कृती. दोन्ही पायांमध्ये अंतर असेल मागून. हा. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ना, त्यांच्यासाठी आता ही पुढची कृती जी आहे ही उपयुक्त आहे. हा. दोन्ही पायांमध्ये अंतर, खांदे रिलॅक्स, पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि आता उजवा पाय फोल्ड करायचा, मग उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड करायचा, डावा पाय सरळ. आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ करा. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. जेव्हा आपण ही पायाची मुवमेंट करतो तेव्हा आपोआप आपले नी जॉईंट जे आहेत हे मोकळे होतात. बरोबर. टाच आपली सीटला लागू देते. 4 ते 5 वेळेला ही कृती करा. आता दोन्ही पाय तसेच वर घ्या, तसेच वर घ्या. हा. आणि आता आपल्याला पावलांनी टाळी वाजवायची, पावलांनी टाळी वाजवा. थोडेसे पाय असे स्प्रेड करायचे आणि पावलाची टाळी वाजवायची. आपण हाताची कशी टाळी वाजवतो तशी. हा बरोबर, छान. हा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा, नजर समोर. आणि हालचाल फक्त आपल्या पायामध्ये. छान. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय सरळ करायचे. एक एक हात जो आपण टीव्ही पोस्चर केले ते सोडून द्यायचं. आधी विश्रांती घ्यायची एका गालावर पडून. त्यानंतर एका कुशीला वळायचं. आधी पाठीवर पडून विश्रांती घ्या. आणि त्यानंतर हळूहळू एका कुशीला वळून आधी बैठक स्थितीमध्ये या आणि मग सावकाश दंड स्थितीमध्ये या. सावकाश उठून उभं राहा, कुठेही झटका न देता अगदी सावकाश कृती करा. दंड स्थितीमध्ये विश्रांती. काल जे आपण कटिचक्रासन केलं ते करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर, थोडस पावलांमध्ये अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करायचे. डावा हात समोरून उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर. उजव्या दिशेला मागे वळून डाव्या पायाची टाच बघूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा हात, उजवा हात समोरून हाता खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर. डाव्या दिशेला वळून उजव्या पायाची टाच बघूया. आता हीच कृती थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे, एकदा डावीकडे. सुरुवात करूया. उजवीकडे 1, डावीकडे 2. मागून टाच बघण्याचा प्रयत्न करा. उजवीकडे 3, डावीकडे 4. उजवीकडे 5, डावीकडे 6. उजवीकडे 7, डावीकडे 8. उजवीकडे 9, डावीकडे 10. कृती थांबायची. दोन्ही हात खाली, विश्रांती. आता आपण ताडासन चलन करणार आहोत. आता ज्यांना टाचदुखीचा त्रास आहे किंवा गुडघेदुखीचा त्रास आहे, जर टाचेमध्ये आत्ता दुखापत होत असेल तर मात्र हे करणं टाळा. त्याचबरोबर ज्यांना व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, तिथे सुद्धा आपल्या काफ मसल्सला म्हणजे आपल्या पोटऱ्याच्या स्नायूंवरती एक्स्ट्रा ताण येतो. त्यामुळे जर तिथे दुखत असेल, आता सध्या दुखणं असेल, तर मात्र ही कृती करणं टाळा. तर याच्याने फायदे काय आहेत, तर आपले पायाचे जे स्नायू आहेत, मसल्स आहेत, हे ताणले जातात. हॅमस्ट्रिंग मसल्स ताणले जातात. तिथलं ब्लड प्रेशर, ब्लड सर्क्युलेशन जे आहे हे चांगलं होतं. संपूर्ण शरीर उभ्या कक्षेमध्ये खेचलं जातं. त्यामुळे शरीरातला जो रक्तप्रवाह आहे हा खूप चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते. तर आता सुरुवात करूया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर असेल, अगदी 1 ते 2 सेंटीमीटर एवढं. हात शरीराच्या जवळ, नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आणि आता हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. तळवे आपले सिलिंगच्या दिशेला जाऊ देत. म्हणजे पूर्णपणे उभ्या कक्षेमध्ये आपल्या संपूर्ण शरीराला खेच मिळतोय. बरोबर. घरी जर लहान मुलं असतील त्यांना आवर्जून हे करायला सांगा. उंची वृद्धीसाठी अतिशय उपयुक्त. जरा एक मिनिट, हात खाली घ्यायला हवं.
सॉरी ना. ठीक आहे. तर आता आपण स्थिती घेतलीये. तर टाचा आपल्याला जमिनीपासून वर उचलायचे. टाचा वर उचला आणि चवड्याच्या भागांवरती आपल्याला चालायचं. चवड्यांच्या भाग म्हणजे पुढे मागे किंवा उजवीकडे डावीकडे असं तुम्ही चालू शकता. चवड्यांच्या भागावरती संपूर्ण शरीराला पूर्णपणे खेच आहे. बघा तुमच्या अँकल जॉईंट्स वरती प्रेशर आहे, गुडघ्यावरती थोडासा प्रेशर असेल आणि तुमच्या पोटऱ्यांच्या भागावरती ताण असेल. बरोबर. आणि आता मध्यभागी येऊन थांबा. टाचा खाली घेऊन घ्या. मध्यभागी येऊन थांबा. टाचा खाली घ्या. आणि आता आपल्याला टाचेवर चालायचं. चवड्याचा भाग वर आणि टाचांवरती आपल्याला चालायचं. पुढे मागे उजवीकडे डावीकडे तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे. आता बघा अँकल जॉईंट्स वरती पुढच्या बाजूने तुम्हाला प्रेशर आहे आणि मागची जी बाजू आहे आपले पोटऱ्यांचा भाग तिथे तुम्हाला ताण होते. पुढे मागे उजवीकडे डावीकडे तुमची जशी तुम्हाला जागा स्पेस आहे त्याप्रमाणे तुम्ही चाला. ठीक आहे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. पावलं जमिनीवर येऊ देत. दोन्ही हाताची जी पकड आहे ती सोडून द्या. आणि आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात सावकाश खाली येतील आणि विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास भरून घ्या. तोंडावाटे हळुवारपणे संपूर्ण श्वास सोडा. आणि एकदा आपण हिप रोटेशन करूया. दोन्ही पावलांमध्ये थोडंसं अंतर. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवायचे. आपण करतोय हिप रोटेशन. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे आणि आता आपली कंबर एकदा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. बरं आता आपल्याला असं झुकायचं नाहीये. असं फक्त आपल्याला आपली अप्पर बॉडी शक्यतो आपली जी अप्पर बॉडी आहे ती स्थिर ठेवायची. हालचाल फक्त आपल्याला हिप जॉईंट्स म्हणजे आपल्या कमरेचा जो भाग आहे तिकडे करायची. बघा उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. थोडीशी मुवमेंट होईल पण आपल्याला बरोबर उजवीकडे, पुढे, डावीकडे, पाठीमागे. 1 2 3. बरोबर. आणि आता डावीकडून थोडंसं पायामध्ये अंतर घ्या. सोनाली ताई, सोनल ताई, थोडस. आणि आता दुसऱ्या विरुद्ध बाजू. डावीकडे, पुढे, उजवीकडे, पाठीमागे. डावीकडे, पुढे. जेव्हा आपण आपली कंबर हलवतो ना तेव्हा आपोआप आपला जो वरचा पोश्चर आहे तो सुद्धा हल्ला जातोच. पण आपल्याला तिकडे जाणीवपूर्वक हालचाल नाही करायची. जाणीवपूर्वक हालचाल आपल्या कमरेच्या भागामध्ये असते. सावकाश करती थांबवा. दोन्ही हात खाली घ्या आणि बैठक स्थितीमध्ये या. बैठक स्थितीमध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सरसुरा. आणि आज आपण बघूया अर्ध पद्मासन कसं केलं जातं. काल आपण सुखासन पाहिलं बरोबर. आज आपण अर्ध पद्मासन बघूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. तर इथे दोन्ही पाय जुळलेले हात शरीराच्या जवळ. उजवा जो पाय आहे कुठलाही पाय तुम्ही फोल्ड करू शकता. उजवा पाय फोल्ड करायचा. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीवर घ्यायचं. डावा पाय जो आपला सरळ आहे त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्यायचं. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. बरोबर. आता ज्यांना उजवा पाय समजा पटकन फोल्ड करता येत नसेल त्यांनी डावा पाय फोल्ड करायला हरकत नाहीये. जे डावा पाय त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीवर घ्या आणि उजव्या पायाचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या खाली घ्या. हे झालं आपलं अर्ध पद्मासन. काल आपण सुखासन बघितलं. आता ज्यांना हे करता येणं शक्य नाहीये त्यांनी पाऊल आपल्या कुठल्याही एका पोटरीच्या आतमध्ये फिक्स करा म्हणजे ते सुखासन होऊन जाईल. ठीक आहे. आता दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे. डोळे अलगद मिटून घ्या. जाणीव आपल्या श्वासाकडे. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. पाठीचा कणा आपला सरळ आहे. मान मध्यभागी.
हनुवटी जमिनीला समांतर आणि ब्रीदिंग अवेअरनेस. दोन्ही हातांची द्रोण मुद्रा आहे. आपल्या श्वासाची गती वाढलेली आहे की कमी आहे हे आपलं आपण तपासूया. श्वास घेताना आपलं पोट हलकसं बाहेर येत आहे. श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जात आहे. श्वास घेताना त्या थंड हवेचा स्पर्श आपल्या छातीच्या भागापर्यंत जातोय का याकडे लक्ष देऊया. लक्ष आता आपल्या नाकाच्या शेंड्याकडे. टिप ऑफ नोज तिकडे आपण श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये का आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव आपल्याला होतीये का त्याकडे लक्ष देऊया. चेहऱ्यावर कपाळावर कुठलाही ताण नसेल. एक हलकसं स्मित असते आपल्या चेहऱ्यावरती. आज आपण बघणार आहोत समान श्वसन आणि दीर्घ श्वसन. तर इथे आता आपल्याला हातांची ज्ञान मुद्रा करायची आहे. पहिली जी 2 आवर्तनं आहेत समान श्वसनाची, इथे मी अंक काउंट करेन त्याप्रमाणे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. इक्वल ब्रीदिंग. फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक मी काउंट करेन तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि 4 ते 1 अंक काउंट करताना आपल्याला श्वास सोडायचा आहे. श्वास घेताना आपलं पोट हळूहळू बाहेर येईल आणि श्वास सोडताना ते आतल्या दिशेला जाईल. हे आहे आपलं आयडियल ब्रीदिंग पॅटर्न. बऱ्याच जणांना हे माहितीच नसतं की आपण कसा श्वास घेतोय आणि सोडतोय. त्यामुळे जेव्हा आपण प्राणायामाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला श्वासाची जाणीव, ब्रीदिंग अवेअरनेस आणि आयडियल जो श्वास प्रश्वास घेण्याची जी कृती आहे ती व्यवस्थित माहिती असली पाहिजे. श्वास घेताना आपलं पोट बाहेर येईल आणि सोडताना ते आतल्या दिशेला जाईल. तर सुरुवात करूया. हातांची ज्ञानमुद्रा. डोळे अर्गत मिटलेले. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. सुरुवातीला आपण करूया समान श्वसन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट किंचितसं बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडा. पोट हळूहळू आतल्या दिशेला जात आहे. 4 3 2 1. हे फक्त तुमच्या समजण्यासाठी, तुम्हाला लक्षात येण्यासाठी आपण अंकांचा आधार घेतलेला आहे. अजून एक आवर्तन करूया काउंटिंगने. एक सहज श्वास भरून घेऊया. पोट बाहेर येत आहे. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. पोट हळूहळू आतल्या दिशेला जाईल. 4 3 2 1. पुढची 3 आवर्तनं विदाउट काउंटिंगची असतील. डोळे अलगद मिटलेले आहेतच. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राउंड. एक सहज श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. हे झालं आपलं समान श्वसन. इथे श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती ही इक्वल आहे. आता पुढे आपण बघणार आहोत दीर्घ श्वसन. तर इथे श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा जो कालावधी आहे हा आपला दुपटीचा असतो. फॉर एक्झाम्पल 1 ते 4 अंक काउंट करेपर्यंत आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे आणि 1 ते 8 अंक काउंट होईपर्यंत तुम्हाला तो घेतलेला श्वास सोडायचा आहे. ठीक आहे. एक आवर्तन मी दाखवते. जेव्हा आपण खोलवर दीर्घ श्वास भरून घेतो त्यावेळेला आपले खांदे जे आहेत हे अगदी थोडेसे कानाच्या दिशेला जातात. बघा या प्रकारे खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घ्यायचा. 1 2 3 4. आणि संथ गतीने श्वास सोडताना अगदी सावकाश श्वास सोडायचा म्हणजे खांदे पुन्हा पूर्ववत येतात. 1 2 3 4 5 6 7 8.
श्वास घेण्यापेक्षा सोडण्याचा कालावधी हा दुपटीचा असेल दीर्घ श्वसनामध्ये. ठीक आहे. इथे पण पहिली 2 आवर्तनं काउंटिंगने करूया आणि पुढची 3 आवर्तनं विदाऊट काउंटिंगची असतील. ज्यांना बैठक बदलायची असेल त्यांनी बैठक बदलायला हरकत नाहीये. हातांची ज्ञानमुद्रा आहेच. डोळे अलगद मिटून घ्या. चेहऱ्यावर कपाळावर कोणताही ताण नसेल. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती. आणि करूया दीर्घ श्वसनाची 5 आवर्तनं. पहिली 2 आवर्तनं आपली काउंटिंगची आहे. तो श्वास सोडून यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थोडेसे खांदे वर येतील. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. स्लोली कम्प्लिटली ब्रीथ आउट. आता इथे प्रत्येकाचा श्वास घेण्याचा आणि सोडण्याचा कालावधी हा वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे तुम्ही अंकांमध्ये अडकू नका. तुमचं जसा घेण्याची श्वास घेण्याची आणि सोडण्याची कृती आहे ती तुम्ही चालू ठेवा. अजून एक आवर्तन करूया काउंटिंगचं. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. 1 2 3 4. संथ गतीने श्वास सोडूया. 1 2 3 4 5 6 7 8. नकळत आपण श्वास भरून घेताना डोळ्याचे स्नायू कपाळावरती आठ्या येतात. तर तसं न करता चेहरा अगदी शांत ठेवा. पुढची 3 आवर्तनं विदाऊट काउंटिंग. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. लास्ट राऊंड. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. आणि आता अगदी सावकाश डोळे बंद असलेल्या स्थितीमध्येच आपण जी बैठक धारण केली ती सोडून द्यायची आहे आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्यायची आहे. शवासनासाठी स्थिती घ्या. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर असेल. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेरच्या दिशेला. आपण 1 ते 2 मिनिटांमध्ये शवासन करून घेऊया. आपली मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. हाताची स्थिती सुद्धा तपासून पाहूया. हातांची बोटं अर्धवट मिटलेली असतील. तळवे सिलिंगच्या दिशेला असतील. जर वेणी किंवा पोनी बांधला असेल तर थोडासा तो रबर सैल सर सोडा महिलांनी. चष्मा असेल डोळ्यावरती तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून द्या. एकदम रिलॅक्स, संपूर्णपणे रिलॅक्स. नाकाने एक श्वास भरून घ्या. तोंडावाटे संपूर्ण श्वास सोडून द्या. आपला पाठीचा कणा जमिनीच्या दिशेने अजून सैलसर सोडला जाईल. आज आपण जी काही नवीन आसनं पाहिली त्याचा आपण मागोवा घेऊया. बैठक स्थितीमध्ये आज आपण वज्रासन केलं. त्याच्यातून पुढे जाणारी आपण योग मुद्रा केली. त्यानंतर पोटावर पडून आज आपण अर्धशलभासन पाहिलं. शयन स्थितीमध्ये दंड स्थितीमध्ये आज आपण काही लुझनिंग एक्सरसाइज केल्या. आणि प्राणायामाची पूर्वतयारी म्हणून आज आपण समान श्वसन आणि दीर्घ श्वसनाची उजळणी किंवा अभ्यास केला. हे सगळं करत असताना एखादा आपल्या शरीरातला अवयव स्नायू ताणला गेला असेल, नकळत तिथे दुखापत झाली असेल तर ती आपण या शवासनाच्या माध्यमातून शिथिल करणार आहोत. शवासनाचा श्लोक मी बोलते, आपण श्रवण करा. उत्तानं शववधूमो शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरम्
चित्त विश्रांतिकारकम्. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. क्रमाक्रमाने जाणीवपूर्वक शिथिलता. आपले दोन्ही पाय, पायांची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघ्यांचा भाग, आपल्या मांड्यांचा भाग, दोन्ही पायांच्या जांघेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपल्या सीटचा भाग, आपल्या कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल करायचा आहे. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे पहुडलेली आहे, तीही आपण मनाने शिथिल करीत आहोत. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. आपल्या छातीचा भाग, तिथला पिंगरा, तिथल्या बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय, आपलं पोट आणि छाती यांच्यामध्ये असलेला आपला उदरपोकळीचा भाग, आपला डायफ्राम, तोही शिथिल होत आहे. आपल्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतले सैलसर जीव, संपूर्ण जबड्याचा भाग, दोन गाल, दोन कान, आपलं नाक, नाकाचा शेंडा, नाकाच्या दोन नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल शिथिल आणि शिथिल झालेले आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपलं कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे आणि याची आपल्याला जाणीव आहे. लक्ष आपल्या श्वासाकडे, प्राणधारणा. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हलकं हलकं वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीच्या दिशेने जात आहे. चले वातम चलन चित्तम, निश्चले निश्चले भवे. ज्या वेगाने वारा वाहत असतो त्याच वेगाने आपल्या मनामध्ये एकामागून एक विचार येत असतात. मनातली ही विचारांची गती कमी करण्यासाठी आपण श्वासाच्या गतीकडे लक्ष देत आहोत. श्वासाची गती माझी संथ मंद लयबद्ध होत चालली आहे. विचारांची गती आपोआप कमी होत चालली आहे. मला खूप छान वाटतंय, खूप शांत वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय. प्रचंड सकारात्मक ऊर्जा मला या क्षणी प्राप्त होत आहे. मी श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे, सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, दुःख, काळजी, चिंता मी या श्वासावाटे बाहेर सोडून देत आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, छान आहे, औषध विरहित, व्याधी विरहित आहे. शरीर मनाच्या या शांत प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. माझं शारीरिक मानसिक आरोग्य औषध विरहित आणि व्याधी विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्य नियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. माझा आत्मविश्वास वाढलेला आहे, माझी इच्छाशक्ती प्रबळ होत चालली आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक होत आहे. मला शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक स्तरावर सुख, शांती आणि आनंद लाभत आहे. मनोमन आपल्या आई वडिलांचं, गुरुजनांचं, आद्य देवतेचं, आपल्या कुलस्वामिनीचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया, त्यांचे आशीर्वाद घेऊया आणि प्रचंड सकारात्मक ऊर्जा प्राप्त झालेली आपली मनस्थिती, आत्मविश्वास आपला वाढलेला आहे. या स्थितीतूनच आपण आपल्या आजच्या दिवसाची सुरुवात करणार आहोत. आणि त्यासाठी पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल.
आपली मान सावकाश डावीकडे उजवीकडे फिरून घेऊया. सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय फोल्ड करायचे आहेत आणि या स्थितीचाही थोडा वेळ आनंद घेऊया. आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये येऊया. डोळे अलगद मिटलेले असतीलच. शांती पाठासाठी दोन्ही हात जोडून घ्यायचे. माझ्या मागोमाग आपण बोला. ओम पूर्णमद पूर्णमिदम ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णात् पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतला पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. संपूर्ण शरणागत समर्पण. आपली साधना आपण ओमच्या पुढे समर्पित करत आहोत. आपला राग द्वेष अहंकार सोडून देऊन आपण आपल्या दिवसाला ओमच्या आशीर्वादाने सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमर्दन. नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली तिथेच आपला शेवट होतोय. हरिओम. कुणाला काही अडचण असेल ते विचारू शकता. काही शंका आहे का कुणाला? भेटूया आपण. काही विचारायचं आहे का? ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. घटस्थापनेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, मीटिंग एंड करते. शुभ दिवस. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम.